नक्कीच तुमची पचनक्रिया सुधारणार ह्या चहामुळे। असा हा मॅजिक चहा आहे। मॉर्निंग एव्हरीवन, मी मयुरी आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे वर्ल्ड ऑफ सागर अँड मयुरी, ज्याच्यामध्ये मी डेली व्लॉगिंग आणि वेगवेगळ्या रेसिपीज आणि स्किन केअर, हेअर केअर आणि ज्या डेली लाईफमध्ये ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स असतात छोट्या छोट्या, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते। सो जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या। जेवण झाल्यानंतर पोट सतत जड होतंय किंवा ब्लॉटिंग होतंय सारखं सारखं, आणि पोट असं आपलं फुल वाटायला लागतंय आपल्याला, किंवा पचन होत नाही, सतत डेकरा येत असतात, आणि ह्यासाठी आपण भरपूर चूर्ण वगैरे घेतो किंवा मेडिकल्सच्या टॅबलेट्स वगैरे घेतो, तरी पण काही फरक पडत नाही। सो तुमच्यासोबत पण असं होतंय का? सो ह्याचवरती मी आज एक तुम्हाला रेसिपी सांगणार आहे। DIY चहा सांगणार आहे मी पचनासाठी उत्तम असा चहा सांगणार आहे मी, जो तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता। अर्थातच आपला जो रेग्युलर चहा आहे त्याला काही रिप्लेसमेंट असूच शकत नाही, पण तुम्ही हा चहा नक्की घेऊन बघा। खरं तर सतत 20 दिवस तुम्ही हा चहा घेतला ना तर तुम्हाला नक्की फरक जाणवणार, आणि मी स्वतः हे ट्राय करून बघितलेलं आहे। कसं होतंय की आपण चहा घेतल्यानंतर ना आपल्याला खूप जास्त जळजळ होते, पित्त होतंय, खूप जास्त ॲसिडिटी होते। चहाला जर हा चहा तुम्ही रिप्लेस केला तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवणार आहे। व आपल्या चहाला रिप्लेसमेंट असे एक छान रेसिपी आहे माझ्याकडे, म्हणजेच पेय आहे, ज्याला मी डायजेस्टिव्ह ड्रिंक असं पण म्हणते, आणि ह्याचा खूप जास्त फायदे आहेत। सो तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि सलग 20 दिवस घ्या, आणि मग तुम्ही मला नक्की थँक्यू म्हणाल, ह्याची मी गॅरंटी। तर नक्की तुम्हाला तुमच्या पचनामध्ये सुधारणा दिसणार, आणि जर आपलं पचन नीट असेल ना तर आपलं गट हेल्थ व्यवस्थित राहतंय, आणि आपली स्किन महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त चांगली राहते। त्यामुळे पचन हा खूप मोठा क्रायटेरिया आहे ॲक्च्युली। जसं ज्या प्रकारे आपलं पचन होत असतंय ना, त्याप्रमाणे आपले बॉडीवरती आपल्याला इफेक्ट जाणवत असतात, स्पेशली स्किनवरती वगैरे। सो जर आपलं पचन नीट झालं तर आपली स्किन नीट राहणार, आपली बॉडी नीट राहणार, पचनशक्ती आहे ना शरीराची ती सुधारते। सो हा जो मी चहा बनवलेला आहे, आयुर्वेदिक म्हणा किंवा तुम्ही पचनाचा चहा म्हणा, त्याच्यासाठी आपल्याला वेगळे काही कुठले आयटम्स घालायचे नाही आहेत बाहेरून आणून, विकत आणून। जे आपल्या घरातले अवेलेबल आहे त्याच्यापासूनच आपण चहा बनवायचा आहे। जो आपल्या घरात एक मॅजिक बॉक्स असतो, आपला खडा मसाल्याचा डब्बा, त्यातलेच काही पदार्थ आहेत ज्याच्यापासून आपण आज तो चहा बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये आहे बडीशेप। बडीशेप तुम्हाला माहिती आहे पचनासाठी किती जास्त इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यामुळे आपले गट सुधारतंय, आणि खूप जास्त फायदे आहेत बडीशेपचे। त्यानंतर जिरं पण खूप पचनासाठी खूप जास्त युजफुल आहे। त्यानंतर पुदिन्याची पाने, लवंग, दालचिनी, धने, ह्या सगळ्या घरातल्याच गोष्टी आहेत जे टाकून आपण आज चहा बनवणार आहोत। आणि चला आपण आता तो चहा बनवूया, आणि प्रत्येक घटकाचे मी तुम्हाला इम्पॉर्टन्स पण सांगेन। आणि आपल्या ह्या चहामध्ये आपल्याला साखर घालायची नाही आहे, गूळ घालायचा आहे। जर तुम्ही बिना साखरेचा चहा घेत असेल तर उत्तमच, पण मला गूळ लागतो थोडासा, त्यामुळे मी थोडासा गूळ टाकणार आहे थोडं टेस्टसाठी। आणि गूळ हा घालणे काही म्हणजे कंपल्शन नाही आहे, हा टोटली ऑप्शनल आहे। जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता, अदरवाईज यू कॅन स्किप दॅट। ह्या चहामुळे 100% आपली पचनक्रिया सुधारणार आहे, आणि ब्लोटिंग सुद्धा कमी होतं। त्यामुळं हा चहा तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा घेऊ शकता इझिली। आणि ह्या चहामध्ये म्हणजे सीझन वाईज जर तुम्हाला असं वाटलं की तुमच्या शरीरामध्ये खूप जास्त उष्णता आहे, तर तुम्ही लवंग आणि त्यातला जो ओवा आहे तो तुम्ही स्किप करू शकताय। तुमच्याकडे पुदिन्याची पानं नसतील ते पण तुम्ही स्किप करू शकताय, पण महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे धने आणि बडीशेप।
ते खूप महत्त्वाचं आहे आपल्या पचन क्रियेसाठी. त्यामुळे ते 2 घटक आहेत ते आपल्याला कंपल्सरी टाकायचे आहेत चहामध्ये. सो चहामध्ये जाणारे एक एक घटक आणि त्याचे इम्पॉर्टन्स मी सांगते तुम्हाला. सो सगळ्यात पहिला आहे बडीशेप. बडीशेपमध्ये सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे ती म्हणजे आपली पचनक्रिया सुधारते, तोंडाचा वास येतोय तो कमी होतोय, वजन कमी करायला पण बडीशेप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि आपला रक्तदाब आणि हृदय एकदम निरोगी राहतं. बडीशेप आपल्या डोळ्यांसाठी पण खूप जास्त उत्तम आहे आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्किनसाठी. सो खूप जास्त फायदे आहेत बडीशेपचे, त्यामुळे बडीशेप इम्पॉर्टंट आहे ह्या चहामध्ये. आणि आपल्या चहामध्ये अजून एक घटक आहे महत्त्वाचा, तो म्हणजे धने. धन्यामुळे काय होतं की आपली पचनक्रिया तर सुधारतेच, पण ज्यांना थायरॉइड आहे त्यांचं थायरॉइड नियंत्रणात धने थायरॉइडवरती खूप जास्त गुणकारी आहे आणि धन्यांमुळे आपली जी रोगप्रतिकारक क्षमता आहे ती पण खूप जास्त वाढते. आणि तिसरा महत्त्वाचा घटक आहे जिरे. जिऱ्यामुळे काय होतं, अर्थातच आपली पचनक्रिया सुधारते. त्यानंतर आपलं जे रक्तातील साखर आहे ती नियंत्रणात राहते आणि आपल्या शरीरातील लोहाची जी कमतरता आहे ती जिऱ्यामुळे दूर होते आणि आपल्या हृदयाचे आरोग्य पण सुधारते. सो जिरे इज व्हेरी इम्पॉर्टंट. लवंग, दालचिनी आणि ओवा हे पण आपल्या डायजेशनमध्ये खूप जास्त मदत करतं, त्यामुळे हे पण आपल्याला आपल्या चहामध्ये टाकायचं आहे. नंतर आपल्याला पुदिना पण टाकायचा आहे आणि पुदिना अर्थातच पचनक्रिया सुधारते आणि आपल्या स्किनसाठी पण खूप जास्त उपयोगी असतो पुदिना. मेन म्हणजे पुदिन्यामुळं जी आपल्या शरीरामध्ये एक थंडावा राहतो, म्हणजे आपलं जी काही उष्णता वाढलेली असते ती थोडी प्रमाणात कमी होते पुदिन्यामुळे. आणि आपल्या तोंडाचं जे आरोग्य आहे ना, म्हणजे दात वगैरे, हिरड्या वगैरे, ते आपल्या व्यवस्थित राहतात पुदिन्यामुळे. सो पुदिना पण खूप गुणकारी आहे, त्यामुळे पुदिना पण आपल्याला आपल्या चहामध्ये टाकायचा आहे. आणि त्यानंतर लास्ट आहे गूळ. गूळ हा ऑप्शनल आहे, त्याच्यामध्ये पण थोडीफार साखर असते. ज्यांना बिना साखरेचा चहा प्यायची सवय आहे त्यांच्यासाठी तर उत्तमच आहे, पण ज्यांना सवय नाही आहे, जसं की मला सवय नाही आहे, त्यामुळे मी थोडा गूळ टाकते त्याच्यामध्ये टेस्टसाठी. आणि गूळ हा फक्त आपल्याला टेस्टसाठी टाकायचा आहे त्याच्यामध्ये, बाकी काही नाही आहे. आणि त्यामुळे थोडासा गोडवा येणार आहे आपल्याला आपल्या चहाला, त्यामुळे इझिली आपण दिवसातून 2दा तरी हा चहा पिऊ शकतो. सो हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत जे आपल्याला चहामध्ये टाकायचे आहेत. सो आता आपण रेसिपी बघूया की चहा कसा बनवायचा. सो इथं मी छोटं भांडं घेतलेलं आहे चहा बनवण्यासाठी. सो इथे आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं आहे. सो पाण्यामध्ये इथे मी 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, अर्धा चमचा धने घेतलेला आहे, थोडंसं चिमूटभर ओवा टाकायचा आहे. अगदीच आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे, कारण तो खूप जास्त उष्णता असते त्याच्यामुळे आणि आपल्याला आपल्या शरीरातली उष्णता वाढवून घ्यायची नाही आहे, त्यामुळे ओवा एकदम चिमूटभर टाकायचा आहे आपल्याला. त्यानंतर अर्धा इंच दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि 1च लवंग मी इथे घेतलेला आहे, 1च लवंग टाकायचं आपल्याला आणि हे सगळं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. इथे मी 4-5 पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, ती पण टाकली. त्यानंतर इथे मी गूळ घेतलेला आहे थोडासा, तो टाकते. तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकताय तुमच्या आवडीनुसार. जितका गूळ मला लागतो तितका मी घेतलेला आहे. आणि हे आता व्यवस्थित बॉईल करायचं आपल्याला. साधारण 5 मिनिटं आपल्याला खळखळून उकळून घ्यायचं आहे चहा. सो इथे माझा चहा व्यवस्थित खळखळून उकळी फुटलेली आहे त्याला आता, आणि याला आता मी 5 मिनिटं असं व्यवस्थित शिजवून घेणार आहे. जे काही आपले मसाले आहेत ते व्यवस्थित बॉईल करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते पाण्यात आपला अर्क सोडतील. सो आता 5 मिनिटं झालेले आहेत आणि चहा इथे व्यवस्थित उकळलेला आहे.
प्रॉपरली. म्हणजे चहा रेडी झालेला आहे आपला. आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि एका कपामध्ये गाळून घ्यायचं आहे. सो इथे आपला हा चहा रेडी झालेला आहे. सो हा आहे आपला पचन क्रियेवरचा उत्तम असा चहा. सो इथे आपला हा चहा रेडी झालेला आहे आणि मी तुम्हाला टेस्ट करून सांगते की हा कसा झाला आहे. पण खरं तर हा मी रोज घेते त्यामुळे मला ह्याची टेस्ट माहिती आहे. छान लागतोय चहा. तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि खरंच तुम्हाला ह्यातील फरक म्हणजे तुमच्या पचनक्रियेतील फरक नक्कीच जाणवणार आहे. आणि सलग 20 दिवस हा चहा तुम्ही नक्की घेऊन बघा. म्हणजे खूप सारे फायदे मी तुम्हाला सांगितलेले आहेत ऑलरेडी. आणि नक्कीच तुमची पचनक्रिया सुधारणार ह्या चहामुळे. असा हा मॅजिक चहा आहे. जशी आपली पचनक्रिया सुधारणार तशी आपली स्किन छान राहणार, आपली बॉडी छान राहणार, आपली गट हेल्थ छान राहणार आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार. कुठलाही आजार होणार नाहीत आपल्याला. आणि उत्तम असा हा चहा आहे. तुम्ही दिवसातून 2 वेळा तर घेऊच शकता. आणि तुम्ही खरंच एकदा ट्राय करून बघा आणि तुमचं जे काय तुम्हाला रिझल्ट आले ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये विथ नेक्स्ट न्यू सब्जेक्ट. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आयुर्वेदिक चहा कसा बनवायचा, म्हणजेच पचनक्रियेसाठी चहा कसा बनवायचा. सो तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.